मैम रिकॉर्डिंग स्टार्ट की ना तो ये सत्यजीत निकल जाता है क्लास से और फिर मैम मैंने रिकॉर्डिंग स्टार्ट कर दी मैम मैंने पण तो आता राहायला स्टे केलाय सत्यजीत अजून स्टार्ट नाही झाली का? सत्यजीत आर यू देयर? यस मैम. ओके ठीक है. आपण काय म्हणत होतो? थोडस आपण मागे जाऊया. 10वीला तुम्हाला पहिलाच धडा होता अनुवंशिकता आणि उत्क्रांती आठवतोय? यस मॅम. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की प्रत्येक जे लिव्हिंग बिंग इव्हॉल्व झालेत उत्क्रांत झालेत ते त्यांच्या त्यांच्या आजूबाजूच्या सराउंडिंगला धरून इव्हॉल्व झालेत. आता आपल्या सारख्या प्रदेशामध्ये आपल्याला पेंग्विन बघायला मिळतात का? नाही. ते कुठे आहेत? अंटार्क्टिका सारख्या भागामध्ये. म्हणजे त्या सराउंडिंग मध्ये जिवंत राहू शकणारे सजीवच तिथे सर्वाइव्ह करू शकलेत. तर हे काय एक्झाम्पल झालं की आपण प्रत्येक आपल्या आजूबाजूच्या थर्मल केमिकल अँड बायोलॉजिकल चेंजला रिस्पॉन्स करतो. थंडी वाजली आपल्या आजूबाजूला थंड वातावरण तयार झालं की आपल्याला थंडी वाजते. ऊन जास्त लागायला लागलं की आपल्याला गरमी होते आणि घाम येतो. आणि त्यानंतर ह्या आणि आपली किंवा लिव्हिंग थिंग्सची ही एक प्रॉपर्टी आहे की आपण आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीला रिस्पॉन्स करतो आणि ही रिस्पॉन्सिव्हनेस ही आपली एक प्रॉपर्टी आहे. झाडं सुद्धा रिस्पॉन्स करतात. असं नाहीये की झाडं म्हणजे चालू फिरू शकत नाहीत तर ते आजूबाजूच्या वातावरणाला रिस्पॉन्स करत नाहीत असं नाही. ते सुद्धा सजीव असतात. ते सुद्धा आपल्यासारखंच आजूबाजूच्या वातावरणाला रिस्पॉन्स करत असतात. हे बेसिक प्रिन्सिपल्स जे आहेत ते समजले तुम्हाला? यस मॅम. यस मॅम. ABCDEF 6 पॉइंट्स आहेत. 6 पॉइंट्स आता एकदा मला दोघांनी एक पॉइंट सांगा. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ मधला एक पॉइंट दोघांनी पण सांगा. 3 पॉइंट प्रथमेश तू सांग, 3 पॉइंट सत्यजित तू सांग. मॅम म्हणजे वाचायचं आहे का? नाही तुम्हाला जे समजलं ते सांग. पहिला पॉइंट सांग तू. पहिल्या पॉइंट मधून तुला काय समजलं? तुझ्या भाषेत सांग, मराठीमध्ये, आणि जमलं तर मग इंग्लिश मध्ये सांग. जसं तुला जमेल तसं. आधी कन्सेप्ट क्लिअर होण्याशी मतलब आहे आपल्याला. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली की मग लिहिता येतं. मॅडम ए मध्ये केटाबॉलिझम आणि ॲनाबॉलिझम मिळून मेटाबॉलिझम तयार होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते ATP. एनर्जी मिळते. आणि ती एनर्जी का गरजेची असते आपल्यासाठी? आपल्या शरीर देण्यासाठी, आपल्याला सर्वाइव्ह करण्यासाठी, आपल्याला जिवंत राहण्यासाठी एनर्जीची गरज असते.
जी आपल्याला मेटाबॉलिझम मधून मिळते. आणि मेटाबॉलिझम बनलेलं आहे कॅटाबॉलिझम आणि अनाबॉलिझम ह्या दोन प्रोसेस. व्हेरी गुड. सेकंड, प्रथम सेकंड सांग. मॅम सेकंड नाही समजलेलं मला. सेकंड मध्ये आहे की आपली जी जो ऑर्गॅनिझम जन्माला आलाय, बर्थ पासून त्याच्या मध्ये आपल्याला ग्रोथ आणि डेव्हलपमेंट दिसते. आणि ग्रोथ ही मेंटल, फिजिकल ऑलवेज ने होते. असं नाहीये की फक्त शरीर वाढते आणि मेंटल ग्रोथ होत नाहीये. तो एखादा डिफेक्ट किंवा डिसीज आपण म्हणतो. तर ग्रोथ कशी असते, मेंटल अँड फिजिकल बोथ वेने, ऑलराऊंड असते. आणि त्याच्यामध्ये आपण ग्रोथ आपली जी ग्रोथ होते ती इंटरनली ग्रोथ होते आणि एक्सटर्नली आपले प्रथमेश चालला आता. सत्यजित, तुला सेकंड पॉइंट समजलाय? येस मॅम. येस मॅम, समजला. प्रथमेश, समजलं तुला सेकंड पॉइंट? Yes, फ्रॉम ma'am. बर्थ ऑर्गॅनिझम स्टार्ट्स ma'am. टू ग्रो अँड डेव्हलप. जन्मानंतर आपली ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते, फिजिकल, मेंटल ऑलराऊंड. थर्ड पॉइंट, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते तिच्यासाठी एक सर्टन लिमिटेड टाइम स्पॅन असतो. एका सर्टन टाइम साठीच आपली ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होत असते, त्यानंतर ती थांबून जाते. आणि त्यानंतर आपले जे ऑर्गन्स आहे, आपले जे सिस्टीम्स आहेत, जे मॉलिक्युल्स आहेत, ते त्यांचा इफेक्टिव्हनेस हळूहळू कमी होत जातो. आणि ह्या प्रोसेसला आपण एजिंग ऑफ बॉडी म्हणतो. हळूहळू आपलं एज वाढत जातं आणि त्यामुळे बॉडीचा इफेक्टिव्हनेस कमी होत जातो. फोर्थ पॉइंट, रिप्रोडक्शन. फोर्थ पॉइंट काय आहे? रिप्रोडक्शन. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅज टू प्रोड्यूस यंग वन्स लाईक इटसेल्फ. त्यांना ते प्रत्येक जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ते त्यांच्यासारखा एक ऑफस्प्रिंग प्रोड्यूस करायचा प्रयत्न करतात. आणि जे रिप्रोडक्शन आहे ते सेक्शुअल कुठल्याही वेने असू शकतं. प्रत्येक ऑर्गॅनिझमची रिप्रोडक्शनची पद्धत वेगवेगळी असते. ऍज द बॉडी लुजेस इट्स कॅपॅसिटी, ज्या वेळेला आपली बॉडी सगळी जी मेटाबॉलिझम कंटिन्यू करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती संपते, त्यावेळेला तो ऑर्गॅनिझम मरतो. दॅट ऑर्गॅनिझम विल बी डायज. सो नथिंग इज इमॉर्टल. आपल्यापैकी कोणताच लिव्हिंग ऑर्गॅनिझम इमॉर्टल नाहीये, म्हणजे अमर नाहीये. ओके. लास्ट पॉइंट कोण सांगेल तुमच्या दोघांपैकी? सिंपल आहे, आता तर सांगितलं. कोणता मॅम? ई का? एफ. मॅम कोणताही सजीव सभोवतालच्या औष्णिक, रासायनिक किंवा जैविक बदलांना प्रतिसाद देतो. प्रतिसाद क्षमता किंवा चिडचिडपणा हा सजीवांना अदैविक गुणधर्म आहे. म्हणजे काय की आपला जो रिस्पॉन्सिव्हनेस आहे, आपण जो प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद देतो, तो प्रतिसाद हा आपले एक युनिक प्रॉपर्टी आहे. तुमचं दोघांचं पण बुक इंग्लिश मध्येच आहेत ना? येस मॅम. येस मॅम. त्यामुळे आपण प्रत्येक आपल्या आजूबाजूच्या थर्मल, केमिकल अँड बायोलॉजिकल चेंजला रिस्पॉन्स करतो. समजलं?
येस मॅम. येस मॅम. त्यानंतर आता पृथ्वीवरती एवढ्या प्रकारच्या आपण बघितलं होतं 87 lakhs अराउंड आपल्या आजूबाजूला प्रजाती आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या प्रजाती आहेत. त्यात आपल्याला फक्त माहित असेल, त्याच्यापेक्षा जास्त प्रजाती आपल्याला कदाचित माहित नसतील सुद्धा, जंगलांमध्ये किंवा पाण्याखाली. तर त्या सगळ्या ज्या आहेत त्या ऑल टुगेदर अर्थ वरती आपल्या पृथ्वीवरती राहत आहेत. आता त्यांच्यामध्ये लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स मधली जी इंटर रिलेशन्स आहेत, त्यांच्यामधले जे एकमेकांसोबत असलेले संबंध आहेत, म्हणजे आपण हे मागे सुद्धा मागच्या इयत्तांमध्ये सुद्धा बघितलंय की आपण जगतोय, पण आपल्याला जगण्यासाठी नॉन लिव्हिंग थिंग्स सुद्धा गरजेचे असतात. विदाउट नॉन लिव्हिंग थिंग्स आपण जगू शकत नाही प्रॉपरली. असं त्यांच्यामधले जे इंटर रिलेशन्स आहेत ते सुद्धा बघणं महत्वाचे आहे. त्यानंतर फक्त नॉन लिव्हिंग थिंग्स महत्वाचे आहेत असं नाही, तर आपल्यासाठी तर दुसरे नॉन लिव्हिंग थिंग्स सुद्धा गरजेचे आहेत. म्हणजे काही लिव्हिंग थिंग्स असे आहेत, झाडं वगैरे, तर त्यांचं अन्न स्वतः बनवतात, ऑटोट्रॉपिक्स असतात, ते प्रकाश संश्लेषण करतात आणि स्वतःचं अन्न स्वतः बनवून स्वयंपोषण करतात. पण आपलं तसं आहे का? आपण जर भाज्या नाही खाल्ल्या किंवा इतर प्राणी नाही खाल्ले तर आपण जगू शकतो? नाही. म्हणजे आपल्याला जगण्यासाठी दुसरे लिव्हिंग थिंग्स किंवा दुसरे लिव्हिंग ग्रुप सुद्धा इम्पॉर्टंट आहे. मग त्यांच्यामधलं जे इंटर रिलेशन आहे, त्यांच्यामधले जे संबंध आहेत, त्याच्यासाठी एक सिस्टमॅटिक स्टडी करण्यासाठी त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि तो सगळा जो डेटा आहे त्यांच्या वर्गीकरणाचा, त्यांच्या क्लासिफिकेशनचा, त्याच्यावरती आपण खूप अभ्यास केला आहे, शास्त्रज्ञांनी खूप अभ्यास केला आहे आणि त्याच्यातून काही निष्कर्ष काढले आहेत. आणि त्यानंतर हा सगळा जो डेटा आहे तो इंडस्ट्रीजसाठी, ऍग्रिकल्चरसाठी सुद्धा महत्वाचा असतो. आता ऍग्रिकल्चरसाठी सांगायचं झालं तर भाजीपाला किंवा एखादं झाड, शेतामध्ये उगवणारं एखादं रोप आणि त्याच्यासाठी लागणारी जी माती आहे, ह्या दोघांचा संबंध आहे की ठराविक मातीमध्ये ठराविक प्रकारचं पीक घेता येतं. हे तुम्ही भूगोलमध्ये पण वगैरे शिकलात? येस मॅम. येस मॅम. मातीचे प्रकार होते ना? येस मॅम. म्हणजे काय, ठराविक मातीमध्ये ठराविक प्रकारचीच पिकं घेता येतात. म्हणजे त्या दोघांचा इंटर रिलेशन आहे आणि त्यांची स्टडी आपल्याला ऍग्रिकल्चरसाठी उपयोगी पडते. की समजा काळी माती आहे तर त्या काळ्या मातीमध्ये कोणत्या प्रकारचं आपल्याला पीक घेता येईल, ही त्या दोघांचे इंटर रिलेशन आपण स्टडी करून त्या प्रकारे पीक घेऊ शकतो. त्यानंतर वेगवेगळ्या लॅबोरेटरीज मध्ये किंवा फील्ड स्टडीज केल्या जातात, जेणेकरून आपण ऑर्गॅनिझमला क्लासिफाय करू शकतो, त्यांना आयडेंटिफाय करू शकतो आणि एक चांगला डेटा आपण पुढच्या पिढीसाठी किंवा आपल्या अभ्यासासाठी निर्माण करून ठेवू शकतो. ह्या सर्व डायव्हर्सिटीचा अभ्यास करणं त्याला म्हणतात टॅक्सॉनॉमिकल एड्स. टॅक्सॉनॉमी म्हणजे सगळे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचं क्लासिफिकेशन करणं, त्यांना नेमिंग सिस्टीम मध्ये टाकणं आणि त्याच्यासाठी आपल्याला गरजेचे असतात हर्बेरिया, बोटॅनिकल गार्डन्स, म्युझियम, बायोडायव्हर्सिटी पार्क्स, झूलॉजिकल पार्क्स अँड हे एक्सेट्राच. हर्बेरिया म्हणजेच वेगवेगळ्या अशा जागा जिथे आपल्याला खूप साऱ्या झाडांच्या प्रजातींचा एकत्र अभ्यास करता येतो. बोटॅनिकल गार्डन्स मध्ये वेगवेगळी झाडं एकत्र ठेवलेली असतात, त्यांच्यावरती स्टडी होत असतो. म्युझियम्स मध्ये रेअरेस्ट प्लांट्स किंवा रेअरेस्ट अॅनिमल्सचे सॅम्पल्स असतात.
जसं की डायनासॉर्स वगैरे. त्यानंतर बायोडायव्हर्सिटी पार्क्स असतात म्हणजे किंवा झूलॉजिकल पार्क्स असतात, म्हणजे अभयारण्य वगैरे, जिथे वेगवेगळ्या प्रकारचे झाड, प्राणी, पक्षी एकत्र असतात आणि आपल्याला त्यांचा एकत्र अभ्यास करता येईल. त्यातलं जे हर्बेरिया आहे ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. हर्बेरियम नेक्स्ट लेक्चर मध्ये हर्बेरियम एकदा रीड करून या. ठीक आहे. येस मॅम. त्याची इथपर्यंत समजलं. मी खूप स्लो घेतलंय कारण की तुम्हाला समजावं आणि नाही येस समजलं मॅम. मला Yes, तसं ma'am. सांगाल. येस येस मॅम. समजले. ओके. आणि तुम्ही थोडं इंग्लिश मध्ये कम्फर्टेबल होताय? येस मॅम. ठीक आहे, चालेल. नेक्स्ट लेक्चर पासून आपण थोडंसं हा बोल. सेकंड क्लास आहे का मॅम? नाही, आज सेकंड क्लास नाही. मी फिजिक्सच्या क्लासची रेकॉर्डिंग पाठवते, ती एकदा चेक करून घ्या. काल सत्यजित तू होतास कालच्या लेक्चरला? मॅडम जॉईन झालो तो पण लगेच निघून गेलो तो रेकॉर्डिंग होतास. अच्छा, तर जसं ट्रान्सक्रिप्शन मी आज नोट्स सुरू झाला ना की तू लेफ्ट होतस. मी सांगेन बाकी टीचर्सना नोट्स थांबवायला, जेणेकरून तू जॉईन करू शकतोस. मग दोघांनी पण जी कालच्या क्लासची रेकॉर्डिंग आहे ती चेक करून घ्या, पूर्ण बघा. आणि त्याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर सुलक्षणा मॅम ग्रुपमध्ये आहेत, तुम्ही ग्रुपमध्ये डाऊट्स विचारू शकता. त्यांनी होमवर्क सुद्धा सांगितला होता, तो होमवर्क सुद्धा ग्रुपमध्ये डेली अपडेट करत राहा. येस मॅम. येस मॅम. ठीक आहे. म्हणजे नंतर तुम्हाला एकदाच सगळं मला हे कळत नाही ते कळत नाही असं होणार नाही, कारण सगळं नवीन आहे तुमच्यासाठी. ओके, ठीक आहे. मी सध्या काही होमवर्क देत नाहीये, पण तुम्ही हे